गणपतीनिमित्त आम्ही दरवेळेस वेगवेगळे देखावे सादर करतो. यावेळेस आम्ही पावनखिंड बाजी प्रभू देशपांडे पावनखिंड हा देखावा सादर केला आहे. अफजल खानाचा धुव्वा उडाला. विजापूरच्या दरबारात एकच गोंधळ उडाला. आदिलशहा रागानं लालबुंद झाला. त्याची आई बडी साहेबा इतर फारच संतापली, जणू खवळलेली नागिणच. शिवाजी महाराजांचा प्रतिकार करायला हिनं मग सिद्धी जोहराला पाठवलं. हा मोठा क्रूर सरदार होता. त्याच्या बरोबर अफाट सैन्य होतं. जोहराच्या सैन्यात 10,000 घोडेस्वार आणि 14 पायदळ होतं. सिद्धी जोहराला तोच मुळी शेतीवाड्या, देवळं, घरदार उद्ध्वस्त महाराज तर गडावर अडकलेले. आता काय करावं? महाराजांपुढे बेस प्रसंग उभा. त्यांच्या मनात एक धाडसी बेट उगवला आणि मातेचं स्मरण केलं आणि सिद्धीला निरोप पाठवला. मला क्षमा करा, मी गुन्हेगार आहे. शरण येऊन गड स्वाधीन करतो. जोहराला आनंद झाला. शिवाजी शरण येणार. जोहराची फौज आनंदानं बेहोश झाली. शिवाजी शरण येणार म्हणताच पहाऱ्यावरचे सैनिक गाफील झाले. अंधार गडद झाला. यातच गुढूर पाऊस कोसळत होता. वादळ वाहत महाराजांबरोबर बाजी प्रभू देशपांडे होते. बाजी प्रभू देशपांडे हे भोर जवळच्या सिंध गावचे राहणारे. शिवाजी आणि ज्या बाजूला पहारा नव्हता तिकडून महाराजांची पालखी निघाली. पालखी घेऊन मावळे धावत होते. झाडा झुडपातून, खाच खळग्यातून थेट विशाळगडाकडे. इतक्यात कशी पोहोचली? पण सिद्धी जोहराला महाराज निसटल्याची बातमी कळाली. रागानं दातोड खायला लागले. पिसाळलेले यवन सैनिक महाराजांच्या पाठलागावर निघाले. तेव्हा महाराज खिंडीजवळ आले. खिंडीच्या तोंडावर ते उभे राहिले. हर हर महादेव असा पुकारा त्यांनी केला. चिखलेले यवन जवळ आले. शूर मावळ्यांनी दगड धुंड्याचा मारा केला. एकच लढाई जिंकली. बाजी प्रभूंच्या अंगात साक्षात महादेव अवतरला होता. ते दोन्ही हातांनी तलवारीच्या आवाजाकडे लागले होते. एवढ्यात एक धाव बाजींच्या अंगावर बसला. रक्तानं बाजींचं शरीर माखून गेलं. पण दुःखाचा आवाज आल्याशिवाय देह कसा ठेवता येईल? महाराज सुखरूपपणे पोहोचल्याशिवाय प्राण सोडायचा नाही या जिद्दीनं ते लढत होते. 1 नव्हे 2 नव्हे 7 तास. एवढ्या महाराज विशाळ गडावर सुखरूप पोहोचले होते. बाजींची छाती फुटली होती, पण बाजी प्रभू आनंदात होते. महाराजांना मनोमन मुजरा करून बाजींनी देह ठेवला. स्वामी कार्य पूर्ण झालं. स्वामीनिष्ठ बाजींच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली. पावनखिंड आणि बाजी प्रभू देशपांडे स्वराज्याच्या इतिहासात मात्र अमर झाले.